नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आहे. महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करणार आहोत टॉप 9 ची मोठ्या राजकीय बातम्यांनी. जो भी है देवा भाऊ ही है, नंबर 2 ला काही किंमत नसते. आर पाटील यांच्या भाषणाचा संदर्भ देत रवींद्र चव्हाण यांचं नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंना चिमटा. 2 नंबरवाल्यांना निवडून दिलं तर हे चोपडा शहर भकास होईल. भाजपच्या मंगेश चव्हाण यांचा शिंदेंचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणेंवर निशाणा. भाजप पूर्णपणे बाटलेला पक्ष, जिकडे तिकडे फोडाफोडी सुरू. अजित पवारांचे नेते माणिकराव कोकाटे यांचा महायुतीतीलच भाजपवर निशाणा. कोकाटेंच्या वक्तव्यानं वादाची शक्यता. मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून जाहीरनामा समितीची घोषणा. जाहीरनामा समितीत एकूण 11 जणांचा समावेश. आमदार पराग अळवणी, योगेश सागर, संजय उपाध्याय, प्रसाद लाड यांचा समावेश. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भगवाच फडकणार. अमराठी, मुस्लिम, ख्रिश्चन लोकांनाही वाटतं मुंबई शिवसेनेच्या हातात हवी. कांदिवलीतील मालवणी महोत्सवात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मुंबईचे आतापर्यंतचे महापौर हिंदू नव्हते का? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल. हळूहळू मुंबईचं मराठी पण मरत चाललंय. हिंदीचा विरोध नाही, पण हिंदी सक्ती नको, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. भाजपनं सोलापूर जिल्ह्यात 300 कोटी वाटपासाठी आणले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांचा आरोप. संतोष देशमुख यांचा खून करणारे लोक सत्तेत आहेत. 1 वर्ष झालं, आरोपी अजूनही फरार. अंबादास दानवे यांची संतप्त प्रतिक्रिया. आरोपींना संरक्षण देणारे महाराष्ट्रात माता बहिणींची सुरक्षितता राहिली नाही, दानवेंची टीका. कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटी गिरीश महाजन खिशात घेऊन बसले. सर्व पैसे शेवटी गुजरातच्याच ठेकेदारांकडे जातील. सामनाच्या रोखठोकमधून सरकारवर निशाणा. आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या. नागपूरमध्ये 15 नगर परिषदा आणि 12 नगरपंचायतीच्या प्रचाराचा सुपर संडे. उद्या 10 वाजेपर्यंतची वेळ वाढवून दिल्यानं प्रचारात रंगत. अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठापनाला. शेवटच्या टप्प्यात आलेल्या प्रचारात कोण बाजी मारणार याकडे लक्ष. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार. मतदानासाठी 2 डिसेंबरला सुट्टी जाहीर. मुख्यमंत्री फडणवीसांची आज चंदगडमध्ये सभा. मुख्यमंत्री प्रचारासाठी नव्हे तर जनतेचे आभार मानण्यासाठी येत असल्याची आमदार शिवाजी पाटील यांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्यावर. निलेश राणेंचं होमपिच असलेल्या चिपळूण आणि लांजामध्ये एकनाथ शिंदेंच्या सभा. एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे लक्ष. ऑपरेशन टायगर सर्व महाराष्ट्रात सुरू. धाराशिव जिल्ह्यातही सुरू असल्याचं नाकारता येत नाही. प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यामुळे धाराशिवमध्ये खळबळ. शिंदे फडणवीसांकडे आयात केलेले अत्यंत नवखे लोक, त्यामुळे नियोजनासाठी त्यांना स्वतः मैदानावर उतरावं लागतंय. सुषमा अंधारेंची शिंदे फडणवीसांवर टीका. तो जुने विरुद्ध नव्हे असा संघर्ष असल्यामुळे जुने नाराज आहेत, अंधारेंचा हल्लाबोल. दिवसा भाजपचा प्रचार आणि आतून युवा स्वाभिमान पक्षाचा प्रचार. इथे कुठे गेलं बटेंगे तो कटेंगे. बच्चू कडू यांची नवनीत राणा आणि रवी राणांवर टीका. स्वाभिमानी पक्ष आणि भाजप एकत्र लढत नसल्याचाही बच्चू कडूंचा आरोप. आताच्या खासदाराचा आणि त्यांच्या विकासाचाही पत्ता नाही. रवी राणांची नाव न घेता खासदार बळवंत वानखडेंवर टीका. जातीपातीच्या राजकारणामुळे नवनीत राणांचा पराभव झाला. रवी राणांकडून खंत व्यक्त. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लहान बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव योगेंद्र पवार यांचा आज विवाह सोहळा. हळदीच्या कार्यक्रमाला पवार कुटुंबीय उपस्थित. अजित पवार निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना लग्नाला उपस्थित राहणार का याकडे लक्ष. आणि आता पाहणार आहोत टॉप 9 निवडणुकीची रणधुमाळी. कराड नगरपालिकेचे लोकशाही आघाडीचे उमेदवार पोपटराव साळुंखे यांच्या प्रचारासाठी निलेश लंकेंची पदयात्रा. पोपटराव साळुंखे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील, खासदार निलेश लंकेंकडून विश्वास व्यक्त. साताऱ्याच्या कराडमधील काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी पृथ्वीराज चव्हाणांकडून प्रचार. कराडमधील जनता काँग्रेससोबत असल्याचा पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा. हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवाराचा जोर वाढला. नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून दिव्यांग असलेले जावेद हुसेन हे जमादार रिंगणात. तर जनतेचा विकास हेच ध्येय, जावेद हुसेन यांची प्रतिक्रिया. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उरला फक्त आजचा आणि उद्याचा दिवस. परभणीत सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार. पाथरीत मेघना बोर्डीकर यांचा घरोघरीचा प्रचार. काँग्रेसकडून राज्यसभा खासदार इम्रान प्रताप गढी यांची सभा. विटेकर, रत्नाकर गुट्टे यांच्याकडूनही भेटीगाठींवर भर.
भोरमधील छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून अनोख्या पद्धतीनं मतदार जनजागृती यावेळी महाराष्ट्राच्या नकाशाची हुबेहूब प्रतिकृती साकारत घोषणा देत विद्यार्थ्यांनी मतदान करण्याचा दिला संदेश। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील भोरमध्ये पोलिसांचा रूट मार्च, कायदा सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी मुख्य बाजारपेठ आणि संवेदनशील भागातून पोलिसांचा रूट मार्च। रत्नागिरीत उद्यापासून 3 दिवस नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूची दुकानं बंद राहणार। 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर पर्यंत दारूची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश। सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिकांपैकी 2 नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम लांबणीवर। फलटण आणि महाबळेश्वर नगर परिषद निवडणूक रद्द। नियमांचं पालन न केल्यानं न्यायालयानं दोन्ही नगर परिषदांचा कार्यक्रम पुन्हा घेण्याचे दिले निर्देश।